आपल्याकडे गावाची एक रचना आहे. पहिल्यांदा एक वेस असते. वेशीच्या आत एक मारुतीचं मंदिर असतं. मंदिराच्या आत गाव असतं. गावाच्या पलीकडच्या बाजूने एक मंदिर असतं किंवा वेस असते. ते मंदिर जे मारुतीचं असतं की नाही, त्या मारुतीच्या पारावर काही लोक वर्षानुवर्ष बसलेले असतात. तिथं बसायचं एवढंच आहे. काही उद्योग नाही, काही नाही. कुणीतरी वेशीतून नवीन माणूस आला की त्याला विचारायचं, कोण आहेत तुम्ही, कुठून आलात, गावात कुणाकडं, तुला काय करायचं आहे. नाही पण त्याला वाटतं हे मला माहिती पाहिजे. वेशीतून नवीन माणूस गावात आला, कोण तुम्ही, कुठल्या गावचे, गावात कुणाकडे, अमक्या, कसं काय, काय काम आहे, काय, किती दिवस मुक्काम इथं, बरं, मग इथून पुढं कुठं जायचं आहे, मग जिथं जायचं आहे तिथं किती दिवस मुक्काम, आणि मग असं करत तुम्ही तुमच्या गावाला कधी जाणार, तुमच्या घरी कधी जाणार, काय करायचं आहे. पण हे विचारतात की नाही, ही उत्सुकता आहे की नाही. गंमत याच्यात आहे की हे प्रश्न दुसऱ्याला विचारण्याच्या पूर्वी कधीतरी स्वतःला विचारले पाहिजे. कोण आहे मी, इथं कसं काय, कुणाकडे, इथं किती दिवस मुक्काम, इथून पुढं कोणत्या गावाला जायचं आहे. असं करत करत मी माझ्या मूळ पदाला, ब्रह्मस्वरूपतेला कधी पोचणार, हे प्रश्न जोपर्यंत मी मला विचारत नाही ना, तोपर्यंत माझा जीवदशेला येण्याचा हेतू सफल होणार नाही. मी दुसऱ्यालाच विचारत राहीन तर मग पारावर आयुष्य चाललंय, आपलं आयुष्य पारावर चाललंय. विचारा दुसऱ्याला काय, कारण का तिथं फक्त जाणीव आहे. ज्ञानाची एक स्वाभाविक आवड माणसाच्या अंतःकरणात आहे. कारण का अहो तुम्ही लक्षात घ्या, आपल्या भारतभूमीमध्ये असं उदाहरण नाही की एखादी नदी दक्षिणेला उगम पावली आणि उत्तरेला जाऊन एखाद्या समुद्राला मिळाली. उदाहरण आहे असं नाही. बहुतांश सगळ्या नद्या उत्तरेत उगम पावतात आणि दक्षिणेमध्ये येऊन समुद्राला मिळतात, रामेश्वरला वगैरे, आहे की नाही. का, हा उतार आहे. पाण्याचा स्वभाव असतो, खालारा धावे पाणी, ज्ञानोबराय म्हणतात. पाणी नेहमी खालच्या दिशेनं धावत असतं. खालारा धावे पाणी, भ्रमर सुखाची घराणी, नाना सुटला सांजवणी वत्सु जैसा, ज्ञानोबराय बोलतात ना. पाण्याला नेहमी समुद्राची अपेक्षा आहे. नदी नेहमी समुद्राकडे धावते. का धावते, कारण समुद्र हे तिचं स्वरूप आहे. मग मध्ये जर प्रतिबंध आले तर दगडधोंड्यांना ओलांडून पलीकडे जाईल. कुणी अडवायचा प्रयत्न केला तर बाजूने मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. जेवढं जेवढं आपण तिला अडवण्याचा प्रयत्न करू तेवढी तेवढी ती नदी ते पाणी जास्तीत जास्त मार्ग काढेल आणि जास्तीत जास्त समुद्राला प्राप्त होण्याचा, लवकरात लवकर प्राप्त होण्याचा प्रयत्न करेल. का करेल, कारण समुद्र हे तिचं स्वरूप आहे. तसं माणसाची धाव सुद्धा आपल्या परमात्म स्वरूपापर्यंत असते, कारण ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपापर्यंत पोचण्याकरता ज्ञान महत्त्वाचं असतं. म्हणून ज्ञान, जाणीव हे आमचा स्वभाव झाला, कारण आम्हाला त्याची आवश्यकता वाटते, कारण आम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. नदीला समुद्राला मिळाल्याशिवाय परिपूर्णता नाही. मग तिला प्रवाहित राहावं लागेल, मग तिला दोन तटाच्या बंधनात राहावं लागेल. तसं जीव सुद्धा जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत द्वैताच्या बंधनात त्याला अडकावं लागेल. जन्ममरणाचा प्रवाह त्याला भोगत राहावा लागेल. प्रत्येक वेळेला जन्माला यावं, प्रत्येक वेळेला मरावं, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, किती वेळेला व्हायचं, हे चालू आहे प्रवाह, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. हा प्रवाह थांबेल कधी, थांबेल कधी, जेव्हा ती नदी समुद्राला प्राप्त होईल. त्यावेळेला तिचे दोन तट संपून गेले, तिचा प्रवाह संपला, तिचं पुढं पुढं जाणं संपलं, तिचं मागं येणं संपलं. तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, तुकोबाराय बोलतात ना. त्या दृष्टीनं जीव जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला जन्म मरणाचं संसरण आहे. मग एकदा तो त्या परब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, त्या नाही मागुता जन्म घेणे, परिणाम आहे. मग एकदा जेव्हा ती नदी त्या समुद्राला प्राप्त होते तेव्हा समुद्राला प्राप्त झाल्यानंतर त्या नदीला जिकडं बघावं तिकडं पाणी दिसतं. तसं जो हरिदास
ज्या हरिनामानं परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो, हरीची या दासा हरिदाही दिशा. तिथं गेल्यानंतर मागे येणं नाही, पुढे येणं नाही. जन्म मरणाचं संसरण संपून गेलं, जन्म मरणाचा प्रवाह संपून गेला. त्या पद्धतीनं इथं सुद्धा तसंच होईल. आता त्या नदीला कसली चिंता राहिली नाही. माझं कसं होईल, मला कोणी अडवेल का, माझं पाणी जमिनीतच मुरून जाईल का, माझ्या पाण्याचं काय होईल, माझ्या पाण्याला परिच्छिन्नता लाभेल का, माझं पाणी जास्त ऊन पडलं तर माझं पाणी आटून जाईल का, चिंता आहे का आता त्या नदीला, समुद्राला प्राप्त झाल्यानंतर? नाथ महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. आता जीवाला कसली चिंता. हे सगळे परिणाम का सांगितले? कारण हा स्वभाव आहे जीवाचा, त्याला परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय विश्रांती नाही. आणि हे तत्वज्ञानाचं अटळ सत्य आहे.